नमस्कार रसिक श्रोते हो. मनस्पर्शी साहित्य कला आणि क्रीडा प्रतिष्ठान आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या विशेष गोष्टी कथा अभिवाचनाच्या कार्यक्रमात मी डॉक्टर रोहिणी सुरू आपले सहर्ष स्वागत करत आहे. मी आपल्याला मितवा या कथेचं अभिवाचन करून दाखवत आहे. लेखक अज्ञात आहेत. कथा वाचन करते. दुपारचे 12 वाजून गेले. अनुजा कॉफी शॉपमध्ये नचिकेतची वाट पाहत बसली होती. तेवढ्यात त्याचा मेसेज आला, ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे, थोडा लेट होईल अजून. तिने स्क्रीन ऑफ केली आणि पुन्हा विचारचक्रात गुंतली. काय झालं होतं असं आपल्याला नचिकेतबद्दल एवढी चिड यावी? का आपण असे वागत आहोत त्याच्यासोबत? की आपलंच काही चुकत आहे? 3 वर्ष झाली लग्नाला. आत्तापर्यंत कधीही तक्रार नव्हती दोघांमध्ये, आणि आता अचानक असं काय झालं दोघांमध्ये? अचानक त्याला ब्रेकअप झाल्यासारखं आपण का वागतो आहोत असं? पूर्वी तर असं नव्हतं. आपण त्याच्याशी का तुटक वागतो? सारखं सारखं तेच मनात येत होतं तिच्या. नचिकेत एक सिंपल, स्मार्ट, हँडसम मुलगा. कॉलेजमध्ये असताना तोंडओळख होती. येता जाता थोडं बोलणं व्हायचं, एवढंच काय ते. मग अचानक एके दिवशी जेव्हा अनुजासाठी स्थळ शोधन चालू होतं तेव्हा याचं स्थळ सांगून आलं. घरच्यांनाही तो पसंत पडला आणि त्या दोघांची पूर्वीपासून ओळख असल्यामुळे अडथळा तो काहीच नव्हता. दोघांकडून होकार मिळाला. साखरपुड्याची तारीख पक्की झाली, 15 फेब्रुवारी. आता या दोघांना पण एकमेकांबद्दल ओढ वाटू लागली. मग काय, रात्रंदिवस फोन, गप्पा, मेसेजेस, आणि हो, त्यांची भेटण्याची जागा डे फॉर यू कॉफी शॉप. तिथे त्या दोघांचा वेळ कसा जायचा हे त्यांनाही कळायचं नाही. एक दिवस अचानक नचिकेतने तिला साखरपुड्याच्या आदल्या दिवशी बोलावून घेतले. ती आली आणि तिथे चक्क गुडघ्यावर बसून त्याने तिला प्रपोज केलं आणि एक सुंदरशी चेन तिला गिफ्ट केली. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिच्या गालावरची लाली अजून लाल झाली. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांचा साखरपुडा अगदी आनंदात पार पडला. सगळे आवर्जून त्या दोघांच्या आईबाबांना म्हणत होते, काय लक्ष्मीनारायणसारखा जोडा आहे हो. आणि लोकांची वाहवा ऐकून त्यांच्या आईबापांना धन्य वाटत होतं आणि छान वाटलं. सगळ्यांना तृप्त झालं मन. नचिकेत नवरा म्हणून अनुजाची खूप काळजी घ्यायचा, तिला जपायचा. मग लग्नाचा दिवस उजाडला. लग्नाच्या वेळीच सगळ्यांना होते तशी धडधड भीती अनुजालाही होत होती, पण नचिकेत असल्यामुळे तिला थोडा धीर आला. लग्न करून दोघे नचिकेतच्या घरी आले. तिथे अनुजाचे जंगी स्वागत झाले. मग नचिकेतच्या बहिणींनी, त्याच्या मित्रमैत्रिणींनी मिळून त्यांच्यासाठी खास अशी रोमॅन्टिकपणे रूम सजवून ठेवली होती. अनुजा तर लाजून लाल झाली होती खूप. तिने हळूच रूमचा दरवाजा ढकलला आणि आत पाहिलं तर सगळीकडे कॅन्डल्स लावून ठेवल्या होत्या. गुलाबांच्या पाकळ्यांनी पूर्ण बेड सजवला होता. हार्ट शेपचे फुगे, त्या दोघांच्या नावाचं उषा डेअरी मिल्क, कॅडबरी, दूध, हे सगळं बघून तिला खूप छान वाटलं. थोड्या वेळाने नचिकेत आला. त्याने तिला पाहिलं. ती त्याला पाहून लाजली, खूप लाजली. त्याने तिच्या जवळ एक तिला मिठीत घेतलं आणि ती त्याच्या मिठीत विरघळून कधी गेली ते तिला कळलंही नाही. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. दोघांचा संसार सुखाचा चालू होता. एकमेकांची काळजी घेणे, थट्टा, मस्करी, आउटिंग, सगळं कसं सुरेख होतं. नचिकेतचा वाढदिवस जवळ आला होता. काय करावं बरं, काहीच सुचेना. हां, आपण हँडमेड काहीतरी करूया असं म्हणून ती कामाला लागली. तिने नचिकेतबद्दल तिला काय वाटतं ते सगळं एका ग्रीटिंग कार्डमध्ये लिहिलं आणि त्यासाठी एक छानसा केक ऑर्डर केला. उद्या त्याचा वाढदिवस म्हणताना आज रात्री 12 वाजता तिने त्याला सरप्राईज द्यायचं ठरवलं. तो आज लवकर झोपला. तिनेही झोपायचं नाटक केलं आणि 11:30 वाजता उठून सगळी रूम सजवली. 12च्या ठोक्याला तिने त्याला उठवलं आणि ओरडली, हॅपी बर्थडे. मग केक कटिंग झालं. मग तिनं त्याला बनवलेलं ग्रीटिंग दिलं. नचिकेत खूप खुश झाला. ते दोघेही एकमेकांशिवाय कुठेही जात नसत.
सतत एकमेकांची काळजी घेत असत. खूप प्रेम होतं त्यांचं एकमेकावर. आता लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं होतं. बघता बघता 1 वर्ष कसं सरलं दोघांनाही कळलं नाही. हां, पण ओढतीच आणि तेवढंच प्रेम अजूनही होतं. जसा वेळ सरत गेला तसे ते दोघे बिझी होऊ लागले. वेळ पुरेनासा झाला. दोघे एकमेकांच्या सहवासासाठी तळमळू लागले. कधी एकदा सुट्टी मिळते व त्यांना निवांत वेळ मिळतो असं झालं होतं. एकदाची सुट्टी मिळाली की ती दोघे आनंदात घालवत. पण कामाचा ओढ वाढू लागला, लोड वाढू लागला आणि दोघेही त्या गर्तेत अडकले. मग चिडचिड, राग वाढायला लागला. पूर्वीसारखा वेळ मिळाला की तो भांडण करण्यामध्ये अथवा एकमेकांना दूषण देण्यात जायचा. कधी काळी सहवासासाठी असुसलेले ते दोघे एकमेकांकडे पाठ करून झोपू लागले. अनुजा तर फार रडायची. काय होत आहे, का चुकत आहे सगळं हेच तिला कळत नव्हतं. जेवढं ती सावरायला जायची तेवढाच पसारा करून ठेवायची, घरातला आणि मनातला दोन्हीही. मध्येच तिच्या एका जिवलग मैत्रिणीला ती भेटली. तिने कसं काय चालू आहे लव्ह बर्डची स्टोरी असं विचारल्यावर तिला हुंदकाच आला जोरात आणि आवरता आला नाही. ती ढसा रडली. तिला गिल्ट पण वाटत होतं, राग पण येत होता. तिच्या मैत्रिणीने तिला शांत केलं आणि विचारलं, काय झालंय? तिने रडत रडतच तिची कहाणी मांडली. तिच्या मैत्रिणीला यात दोघांचीही चूक वाटत होती. पण म्हणून काय झालं, चुका सुधारता येतात आणि त्यासाठी कोणीतरी एकाने पुढाकार घ्यायला हवा. कारण संवाद नव्हे, सुसंवाद गरजेचा असतो. नाहीतर तो संपला की गैरसमज होतात. एकमेकांना ग्राह्य धरण्यापेक्षा आपण थोडं झोकलो तर कुठे काही बिघडतं का? उलट अशाने तर नातं अजून घट्ट होणार असेल तर सुरुवात करायलाही हवीच ना. तिने अनुजाला सुचवलं की आता फेब्रुवारी महिना चालू आहे. तू नचिकेतला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्ही भेटतात त्याच कॉफी शॉपमध्ये भेट. त्याला परत एकदा प्रपोज केलं. जसं त्यानं तुला केलं होतं ना साखरपुड्याच्या आधी, तसं तू पण त्याला प्रपोज कर. ग्रेट आयडिया. आणि हो, त्याच्यासाठी त्याला आवडणारं जे तुला माहीत आहे ते घेऊन जा. अनुजाला जरा बरं वाटलं. काहीतरी विचार केल्यासारखं ती उठली आणि तडक गिफ्ट शॉपमध्ये गेली. तिथे तिने तिच्या आवडीचा टी-शर्ट घेतला. रंगही त्याच्याच आवडीचा होता. चॉकलेट, ग्रीटिंग, गुलाबाचा गुच्छ एवढं सगळं घेऊन ती घरी पोहोचली. तिने सगळं ते कपाटात लपवून ठेवलं आणि वाट बघू लागली नचिकेतच्या येण्याची. तो आला. त्याने नेहमीप्रमाणे सगळं आवरलं, जेवण केलं आणि झोपला. तसं तिचं विचारचक्र परत सुरू झालं. उद्या येईल ना हा? हो, येईलच, का नाही येणार? एवढं झालं तरी प्रेम काही कमी झालं नाही त्याचं माझ्यावरचं. थोडे रुसवे फुगे होतात एवढंच. असं म्हणून ती खुदकन हसली आणि त्याच्याकडे पाहत पाहत झोपी गेली आणि उद्याच्या उजळणाऱ्या दिवसाची वाट पाहत बसली. इकडे नचिकेत ट्रॅफिकमध्ये अडकला होता. काय करायचं म्हणून तो आजूबाजूचा परिसर न्याहाळायला लागला. समोरचे काका ट्रॅफिक जाम असतानाच उगाचच बडबड करत होते आणि हॉर्न देत होते. घाई असावी कदाचित. शेजारी ॲटोमध्ये बसलेली मुलगी सारखं हातातल्या घड्याळाकडं पाहत होती आणि स्वतःचा लुक नीट करत होती. बहुतेक आज त्याला भेटण्यास अधीर असावी. तो मनातच हसला. अजून एका साईडला एक छोटी गोड मुलगी आईस्क्रीम खात उभी होती. तिला पाहून का माहीत पण तिला भेटावं वाटलं जाऊन. एवढ्या गोड मुलीला भेटण्याची कोणाला पण इच्छा होईल. तो हळूहळू वाट काढत तिकडे जाऊ लागला आणि अचानक समोरचा सिग्नल तोडून एक वाहन त्याच्यासमोर आलं. त्याला काय करावं हे कळायच्या आतच तो कोसळला. इकडे अनुजा आता रुसून बसली होती. बरं, आता दुपार झाली होती. तिने त्याला फोन केला. रिंग वाजून फोन कट झाला. तिला अजूनच राग आला आणि ती तडक तशीच बाहेर पडली. थोडे पुढे गेल्यावर तिला रस्त्यात खूप गर्दी जमलेली दिसली. कोण पडला असेल? जाऊ दे,
आपल्याला काय करायचं आहे, पण कोणीतरी ओरडलं, अरे इस आदमी को उठा उठा. तसं तिच्या काळजात धस्स झालं. तिला शंका आली. हो नाही म्हणता म्हणता ती गर्दीतून वाट काढत कोण आहे ते पाहायला गेली आणि पुढे पाहताच माटकन खाली बसली. तिला काहीच सुचेना, कारण समोर पडलेला नचिकेत होता. लोकांनी ॲम्ब्युलन्स बोलावली आणि ताबडतोब त्याला दवाखान्यात नेले. त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तिने डॉक्टरांना विचारलं, काही सिरियस तर नाही ना? डॉक्टरांनी सांगितले, आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करू, पण मी उगाच काही खोटं बोलणार नाही. त्याच्याकडे खूप कमी वेळ उरला आहे. डॉक्टरांच्या या वाक्यावर तिला इतकं चक्कर येऊ लागली. तिने कसं बसं स्वतःला सावरलं. ती ICU बाहेरच उभी राहिली. खूप वेळ झाला तरी डॉक्टर अजून आले नव्हते. तिने मनोमन देवाचा धावा सुरू केला. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. डॉक्टरांनी बाहेर येताच नकारार्थी मान हलवली आणि सांगितले, तू आता या जगात राहिला नाही. अनुजाच्या डोळ्यातून पाणी थांबतच नव्हतं. एका क्षणात सगळं नाहीसं झालं होतं. तिचं डोकं सुन्न झालं. ते झालं त्याच्यावर, जे झालं त्याच्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. आणि समोर नचिकेत निश्चित पडला होता. ती त्याच्यासमोर गेली. त्याला पकडून ओरडून रडू लागली. नचिकेत उठ ना, प्लीज प्लीज उठ ना, मला बोलायचं आहे तुझ्यासोबत, खूप बोलायचं आहे. आजचा दिवस आठवतो ना तुला? तू मला प्रपोज केलं होतंस ना? का रे, काय झालं? का? सॉरी रे नचिकेत, एवढं का रागावतात? आज खूप खास दिवस आहे. आज आपल्यातले सगळे गैरसमज दूर होणार. उठ ना नचिकेत, प्लीज उठ ना. असं बोलतच ती खाली मटकन बसली. वाहणाऱ्या प्रत्येक अश्रुगणित तिला नचिकेतची आठवण येत होती. आतापर्यंतचा सगळा प्रवास तिच्या डोळ्यासमोरून झपकन गेला. तेवढ्यात ती छोटी मुलगी तिथे आली. आपल्याकडे येताना त्या अंकलला काहीतरी झाले एवढेच तिला माहीत होतं. आत आल्यावर तिने अनुजाला पाहिले. ती नचिकेतला उठवत होती. सारखं म्हणत होती, मला काहीतरी बोलायचं आहे. तिने कुतूहलाने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, आंटी, कदाचित उशीर झाला तुम्हाला. अंकल आता झोपले आहेत, त्यांना ऐकू नाही येणार. अगोदरच का नाही सांगितलं? ती चिमुकली बोलली तसं अनुजाचा अजून बांध फुटला. हो ना, खरंच खूप उशीर झाला आपल्याला. अगोदर हे सगळं कळलं असतं तर. पण याची जाणीव पण मला माझ्या मैत्रिणीने करून द्यावी. तिला तिची खूप चिड आली. आता बोलून पण नचिकेत परत येणार नाही. आणि ती उठली एका निश्चयाने. नचिकेतच्या माघारी आपण त्याची स्वप्न पूर्ण करायला हवे. आज नचिकेतला जाऊन 1 वर्ष झाले. ती परत त्या हॉस्पिटलमध्ये आली. तिथे तिने एक पुस्तकाचा गठ्ठा आणि देणगी स्वरूप पैसे दिले. हाच तो दिवस ज्या दिवशी माझा नचिकेत मला सोडून गेला. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले, डबडबून गेले डोळे. तो गेल्यावर तिने एक काउन्सिलर म्हणून काम चालू केलं होतं. अनेक दाम्पत्यांना एकत्र आणायचं काम ती करत होती, कारण तिने तिचा मितवा गमावला होता आणि त्याची उणीव तिला कायम भासत होती. एकमेकांना समजून घ्या. संवाद खूप महत्त्वाचा असतो, तो नियमित ठेवा. प्रत्येकाला एका पार्टनरची गरज असतेच, असं कित्येक जणांना ती समजावून सांगत होती, सांगायची. कारण बोलायचं राहून जाऊ नये म्हणून हे सगळं ती करत होती. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा. नमस्कार.